आज या आपण जे परमेश्वराला शोधतात या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया। विश्वासाच्या मार्गावर चालताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। कठीण परिस्थितींमध्ये काही लोक स्वतःचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात, दुसरीकडे काही लोक आधी परमेश्वराला शोधतात। आज या आपण परमेश्वराच्या वचनांद्वारे आपल्या विश्वासाच्या पूर्वजांचा इतिहास पाहूया, ज्यांनी नेहमी कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वराला शोधले आणि विजयी झाले। त्याचप्रमाणे जेव्हा आपण अडचणींचा सामना करतो तेव्हा आपण फक्त उपाय नाही शोधला पाहिजे, तर आधी परमेश्वराला शोधले पाहिजे। बायबलच्या माध्यमातून या आपण समजून घेऊया की जेव्हा आपण परमेश्वराला शोधतो तेव्हा आपल्याकडे ज्ञान, उपाय आणि मदत असेल। जर आपण परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास ठेवतो तर जेव्हा कधी अडचण असेल तेव्हा आपण परमेश्वराला शोधणार। मात्र बहुतेक लोक असा विचार करून मानवी शक्तीवर जास्त विश्वास ठेवतात की मला माहित आहे की कोणाकडून मदत घेतली पाहिजे, किंवा तो व्यक्ती शक्तिशाली आहे। ते मानवी शक्तीच्या माध्यमातून समस्यांना सोडविण्याचा प्रयत्न करतात। अर्थातच अशा पद्धती जरी वाईट नसल्या तरी पण मला आशा आहे की आपण नेहमी आधी परमेश्वराला शोधणार। इस्रायलच्या राजांच्या काळात राजांना आपल्या राज्यांवर राज्य करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। आज या आपण राजांच्या इतिहासातून परमेश्वराचा धडा शिकूया। या आपण 2 राजे अध्याय 1 वचन 1 पाहूया। अहाबाच्या मृत्यूनंतर मोवाब इस्रायलावर उलटला। अहज्या हा शोमरोनांतील आपल्या वाड्याच्या माडीवरल्या खिडकीच्या जाळींतून खाली पडून दुःखणाईत झाला। त्याने जासुदांना अशी आज्ञा केली की तुम्ही जाऊन एक्रोन येथील बालजबूब दैवतास प्रश्न करा की मी या दुखण्यातून बरा होईन काय। इस्रायल लोक प्राचीन काळापासून यहोवा परमेश्वरावर विश्वास ठेवत होते, पण अहज्या राजाने परमेश्वराला हे विचारले नाही की तो त्याच्या दुखण्यातून बरा होईल का, पण त्याऐवजी त्याने इतर देवाला विचारले। वचन 3 इतक्यात परमेश्वराचा देवदूत एलिया तिशबी यास म्हणाला, उठ, शोमरोनाच्या राजाच्या जासुदास जाऊन गाठ आणि विचार, तुम्ही एक्रोन येथील बालजबूब दैवतास प्रश्न कराव्यास चालला आहात, ते इस्रायलात कोणी देव नाही म्हणून की काय। यास्तव परमेश्वर अहज्यास म्हणतो, ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठाव्याचा नाहीस, तू अवश्य मरशील। असे बोलून एलिया चालता झाला। शेवटी अहज्या राजा आपल्या पलंगावर मरण पावला। त्याने फक्त 2 वर्ष राज्य केले, तो फार दुर्दैवी होता। ज्यांच्यावर इस्रायल लोक विश्वास ठेवत होते त्या परमेश्वराला अहज्या राजाने शोधले नाही। त्याने मूर्खपणाचा मार्ग निवडला आणि इतर देवाला विचारले की तो बरा होऊ शकेल का। इस्रायल 2 राज्यांमध्ये विभागलेले होते, उत्तर इस्रायल आणि दक्षिण यहुदा। ते मुळात एकाच राज्य होते, हो ना? पण श्लमोन राजाच्या मृत्यूनंतर त्याचे 2 राज्यांमध्ये विभाजन झाले, दक्षिणेला यहुदा आणि उत्तरेला इस्रायल। राज्याचे विभाजन झाल्यानंतर उत्तर इस्रायलमध्ये राजांनी परमेश्वरावर योग्य प्रकारे विश्वास ठेवला नाही, पण दक्षिण यहुदामधील जवळपास 40% राजे योग्य मार्गावर चालले।
그랬던 왕들이라고 볼 수 있겠습니다. राजांच्या इतिहासामधून या आपण यहोशाफाट राजाला पाहूया. 역사를 잠깐 한번 보도록 하겠습니다. यहोशाफाट राजाने दक्षिण यहुदावर 25 वर्षांपर्यंत राज्य केले. 25년간 유다 나라를 통치했던 사람인데요. त्याने परमेश्वराच्या बाजूने परिश्रमपूर्वक कार्य केले. 열심히 또 일을 했던 사람이라고 볼 수 있겠습니다. 2 इतिहास अध्याय 20 वचन 1. यानंतर मवाबी व अम्मोनी आणि त्यांच्याबरोबर मौन्यातले कित्येक लोक युद्ध कराव्यास यहोशाफाटावर चालून आले. मवाबी आणि अम्मोनी इस्रायलच्या सीमेजवळ राहत होते, म्हणून ते नेहमीच एक संकट होते. 국경 지역에 있었던 민족들이었기 때문에 항상 그 위협적인 민족들이었습니다. यहुदावर आक्रमण करण्यासाठी त्यांनी एक युती केली. 연합 동맹을 맺게 된 것이죠. वचन 2. काही लोकांनी येऊन यहोशाफाटास खबर दिली की समुद्रापलीकडून अराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझवर चाल करून येत आहे. तो जमाव हसोन तामार उर्फ एनगेदी येथवर आला आहे. यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. सर्व यहुदाने उपास करावा असे त्याने फरमाविले. यहुदी लोक परमेश्वराचे सहाय्य मागण्यासाठी एकवट झाले. यहुदाच्या सर्व नगरांतून ते परमेश्वराचा धामवा करण्यास आले. जेव्हा यहोशाफाट राजाने ही बातमी ऐकली तेव्हा त्याने परमेश्वराला शोधले. 하나님을 찾으러 갔습니다. महत्वाची गोष्ट वचन 12 मध्ये आहे, म्हणून या आपण वचन 12 वर जाऊया. या आपण वचन 12 पाहूया. हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही. आम्ही काय करावे ते आम्हास सुचत नाही, पण आमचे डोळे तुझकडे लागले आहेत. विविध रणनीत्या असू शकतात, पण अगोदर त्याला परमेश्वराची इच्छा जाणून घ्यायची होती. म्हणून त्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली, आम्ही आमच्या शत्रूंना कसे अडवू शकतो? त्यांच्या विरुद्ध लढण्याची आमच्यामध्ये शक्ती नाही. आम्ही फक्त तुमच्याकडे पाहतो. परमेश्वर, कृपया आम्हाला या युद्धामध्ये विजय मिळवून द्या. वचन 14. मग आसाफ वंशातला यिजिएल बिन जखर्या बिन बनाया बिन यिएल बिन मत्तन्या लेवी हा ह्या मंडळीमध्ये उभा होता. त्याच्या ठायी परमेश्वराचा आत्मा उतरला आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरुशलेम निवासी जन हो, आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हास सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे. उद्या त्यांच्याशी सामना कराव्यास जा. पहा, ते सीसघाट चढून येत आहे. यरुएल रानापुढे जेथे खोरे संपते तेथे तुम्ही त्यास गांठाल. या लढाईत तुम्हास लढावे लागणार नाही. हे यहुदा, हे यरुशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पहा. परमेश्वराने त्यांना फक्त परमेश्वराकडे पाहण्यास सांगितले. परमेश्वराने त्यांना म्हटले, जे मला शोधतात आणि माझ्यावर अवलंबून असतात त्यांना मी काय परिणाम देतो ते पहा. या आपण वचन 20 वर जाऊ. ते अगदी पहाटेस उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, अहो यहुद्यांनो, अहो यरुशलेम निवासी जन हो, ऐका. तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. त्याच्या संदेष्टांवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकांस त्या कामी नेमिले. वचन 22. ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. तेव्हा अम्मोनी, मवाबी व सेईर पहाडांतले लोक जे यहुदावर चाल करून येत होते त्यास गांठ्यास परमेश्वराने दबा धरणारे बसविले व त्यांनी त्यांचा मोड केला. अम्मोनी व मवाबी सेईर पहाडातल्या लोकांची अजिबात कत्तल उडवून त्यांचा विध्वंस करावा म्हणून त्यांच्यावर उठले. सेईर निवाशांचा निहपात केल्यावर ते एकमेकांचा वध करू लागले. येथे कोणती राज्ये इस्रायल विरुद्ध एकत्र आली होती? अम्मोनी, मवाबी व सेईर पहाडातले लोक. पण जेव्हा परमेश्वराच्या लोकांनी
परमेश्वराचा धन्यवाद करा कारण त्याची दया सनातन आहे हे स्तुती गायन सुरू केले तेव्हा एक चमत्कारिक कार्य घडले. अम्मोनी आणि मवाबी यांनी सेईर डोंगरावरील लोकांवर हल्ला केला. त्यानंतर अम्मोनी आणि मवाबी एकमेकांशी लढू लागले. जेव्हा गिदोनाच्या योद्ध्यांनी मिद्यानी सैन्यावर हल्ला केला तेव्हा मिद्यान्यांनी एकमेकांना तलवारीने मारले. येथे देखील असेच घडले. म्हणून यहोशाफाट राजाच्या इतिहासाच्या माध्यमातून आपण खात्री करू शकतो की आपण नेहमी इतर देवावर नाही पण परमेश्वरावर अवलंबून राहिले पाहिजे. म्हणून सुवार्तेचा प्रचार करताना किंवा विश्वासाच्या मार्गावर चालताना जेव्हा आपण अडचणींचा सामना करतो तेव्हा आपण आधी परमेश्वराला शोधले पाहिजे. असे लिहिले आहे की भूतकाळात जे घडले ते आपल्याला शिकवण्यासाठी नोंदवण्यात आले होते. परमेश्वराकडे नेहमी सर्व उत्तरे असतात म्हणून जेव्हा आपण आधी त्यांना शोधतो तेव्हा आपल्याला यहोशाफाट राजाप्रमाणे कृपापूर्ण परिणाम प्राप्त होतील. आपण बायबलद्वारे याची पुष्टी करू शकतो. अनेक राजे होते पण या आपण हिजकिया राजाला पाहूया. या आपण 2 राजे अध्याय 19 वचन 20 वर जाऊया. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया याने हिजकियाला सांगून पाठविले की परमेश्वर इस्रायेलाचा देव असे म्हणतो, अश्शूरचा राजा सन्हेरीब या संबंधाने तू माझी प्रार्थना केली ती मी ऐकली आहे. जेव्हा हिजकिया राजाला एका कठीण समस्येचा सामना करावा लागला तेव्हा त्याने विचारले, परमेश्वर ही समस्या उद्भवली आहे, मी काय केले पाहिजे. एक राजाच्या रूपाने हिजकियाकडे आपल्या सैन्याचा वापर करण्याचे ज्ञान होते आणि त्याला समस्यांना हाताळण्याच्या विविध पद्धती माहीत होत्या. मात्र त्याने त्याचा वापर केला नाही. त्याने आधी परमेश्वराला शोधले. या आपण वचन 21 मधील राजांच्या ज्ञानाला शोधणे सुरू ठेवूया. तर त्याच्याविषयी परमेश्वर जे वचन बोलला आहे ते हे, सियोनाची कुमारी तुला तुच्छ लेखिते व तुझा उपहास करीते, यरुश्लेमेची कन्या तुला पाठमोरे पाहून आपले मस्तक हालविते. तू कोणाची निंदा केली, कोणाच्या विरुद्ध दुर्भाषण केले, कोणाच्या विरुद्ध ताठ्याने बोललास, कोणावर आपल्या भोंब्या चढविल्या. इस्रायेलाचा जो पवित्र त्यावर. अश्शूरचा राजा सन्हेरीब याने परमेश्वर आणि हिजकिया राजाचा अपमान करण्यासाठी यहुदामध्ये दूत पाठवले. या कारणास्तव हिजकिया राजा अस्वस्थ होता. वचन 23. तू आपल्या जासुदांच्या द्वारे प्रभूची निंदा करून म्हणालास, मी आपल्या बहुत रथांनिशी पर्वतांच्या माथ्यावर बानोनाच्या अगदी मध्यापर्यंत चढून आलो आहे. मी त्याचे उंच गंधस्रू व निवडक देवदारू तोडीन, त्याच्या अत्यंत दूरच्या उच्चस्थानी त्यांच्या फळझाडांच्या राईत प्रवेश करीन. मी खणून परस्थलांचे पाणी प्यालो, माझ्या पायांच्या तळव्यांनी मिसर देशाचे सर्व जलप्रवाह मी सुकवून टाकीन. तुझ्या कानावर हे आले नाही काय की मी पूर्वी प्राचीन काळी योजिले असून आता प्रत्ययास आणिले की तटबंदी नगरांचा विध्वंस करून त्यांचे ढीक करण्यात यावे. सन्हेरीब यहुदावर स्वारी करत असताना हिजकिया राजाने परमेश्वराला शोधले कारण की त्याला याची जाणीव झाली की तो या सर्व समस्या स्वतः सोडवू शकत नाही. हे ते दृश्य आहे जेथे परमेश्वराने हिजकिया राजाचे सांत्वन केले. वचन 30 मध्ये असे लिहिले आहे, यहुदा वंशांतील निभावलेला शेष पुन खाली मूळ धरील आणि वर पालडाईल, कारण यरुश्लेमेतून शेष निघेल व सियोन डोंगरातून निभावलेले निघतील. परमेश्वराची आस्था हे सिद्धीस नेई. ह्याकरिता अश्शूराच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो की तो ह्या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही, तो ढाल घेऊन त्याशी सामना करणार नाही आणि त्यावर मोर्चा लावणार नाही. ज्या वाटेने तो आला तिनेच तो परत जाईल, त्याचा ह्या नगरात प्रवेश होणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. मी आपल्याकरिता व माझा सेवक दावीद याच्याकरिता या नगराचा उद्धार होईल असे याचे संरक्षण करी. त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूरी गोटातले 1,85,000 लोक मारिले. पहाटेस लोक उठून पाहतात तो सर्व प्रेतेंच प्रेते
मग अश्शूराचा राजा सन्हेरीब तळ उठवून माघारा चालता झाला आणि निन्वेत जाऊन राहिला. तेथे तो आपला देव निस्रोख याच्या देवळात जाऊन पूजा करत असता अद्रम्मेलेक व शरेसर यांनी त्यास तरवारीने वधिले आणि ते अराराट देशात पळून गेले. मग एसरहद्दोन त्याच्या जागी राजा झाला. परमेश्वराने मदत करण्यापूर्वी हे भयंकर होते. अश्शूरच्या राजाने यहुदाला धमकावण्यासाठी रबशाके नावाच्या आपल्या सेनापतीला आणि आपल्या सैन्याला पाठवले, पण परमेश्वराने एक बाणही न सोडता त्याला त्याच्या राज्यात परत पाठवले. आपल्या देशात परतल्यानंतर त्याला मारण्यात आले होते. 2 इतिहासाच्या पुस्तकामध्ये या दृश्याचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. या आपण 2 इतिहास अध्याय 30 वर जाऊया. 2 इतिहास अध्याय 30 वचन 1. हिजकियाने सर्व इस्रायल व यहुदा यांस आणि एफ्राईम व मनश्शे यांसही पत्रे लिहून कळविले की तुम्ही यरुशलेमेत परमेश्वराच्या मंदिरी इस्रायलाचा देव परमेश्वर यांच्या प्रित्यर्थ वल्हांडण सण पाळाव्यास या. अशा प्रकारे हिजकिया राजाने कृपापूर्वक वल्हांडण पाळला. त्याने आपल्या लोकांना शिकवले, आपण आपल्या संपूर्ण अंतःकरणाने आणि मनाने परमेश्वराला शोधले पाहिजे, मग आपण आशीर्वाद प्राप्त करू शकतो. 2 इतिहास 30 मध्ये त्याने कृपापूर्वक वल्हांडण पाळला आणि अध्याय 31 मध्ये त्याने सर्व मूर्तींना नष्ट करून टाकले. आपण अध्याय 31 वचन 20 पाहूया. हिजकियाने या प्रकारे सर्व यहुदांत हाच नियम लावून दिला, त्याचा देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे काही बरे, योग्य व खरे ते तो करी. देवाच्या मंदिरांतील उपासना, धर्मव्यवस्था व आज्ञा यांच्या संबंधाने जे काम त्याने काय केले, त्याने नेहमी आपल्या देवाच्या भजनी लागून आरंभिले ते त्याने पूर्ण मनोभावे केले व त्यात त्याला यश आले. परमेश्वराने त्याला प्रत्येक कार्यामध्ये आशीर्वाद दिला, त्यामुळे त्याचे राज्य समृद्ध झाले. याच कारणास्तव हिजकिया राजाने समृद्ध जीवनाचा उपभोग घेतला. बायबलच्या नोंदीनुसार सर्व काही व्यवस्थित झाले. पण त्याच दरम्यान, जसे की 2 राजे 19 मध्ये दाखविण्यात आले आहे, अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहुदावर स्वारी केली. या आपण अध्याय 32 वचन 1 वर जाऊया. या गोष्टी घडल्यावर व अशी निष्ठा प्रगट झाल्यावर अश्शूरचा राजा सन्हेरीब याने येऊन यहुदात प्रवेश केला आणि तटबंदी नगरे जिंकून घ्याव्याच्या हेतूने त्याने त्यांसमोर तळ दिला. सन्हेरीब आला असून यरुशलेमेशी लढण्याचा त्याचा मानस आहे असे हिजकियाने पाहिले. तेव्हा त्याने आपले सरदार व योद्धे यांची मसलत घेऊन नगराबाहेरील पाण्याचे झरे बंद केले व ह्या कामी त्यांनी त्याला सहाय्य केले. 2 राजे 19 मध्ये पाहिल्याप्रमाणे त्याने प्रथम परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि आपल्या अधिकाऱ्यांसोबत बचावाची तयारी केली. या आपण पाहूया की हिजकियाने लोकांना कोणत्या प्रकारचा विश्वास शिकवला. वचन 7. दृढ व्हा, हिम्मत धरा, अश्शूरचा राजा व त्याचबरोबरचा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, त्याच्यापेक्षा आमच्या पक्षाचा जो आहे तो मोठा आहे. मांसम्य भुजांचा त्यांस म्हणजे अश्शूरचा राजा आणि त्याचे सैन्य आधार आहे, म्हणजेच फक्त त्यांचे शारीरिक हात त्यांच्यासोबत होते, पण आम्हास मदत कराव्यास व आमच्या लढाया लढाव्यास आमचा देव परमेश्वर आम्हांबरोबर आहे. यहुदाचा राजा हिजकिया याच्या ह्या बोलण्यावर सर्व प्रजेने भरवसा ठेविला. या आपण वचन 9 सह सुरू ठेवूया. यानंतर अश्शूरचा राजा सन्हेरीब हा आपल्या सर्व सैन्यासह लाखीशासमोर तळ देऊन राहिला होता. त्याने आपले सेवक हिजकिया राजाकडे व यरुशलेमेत असलेल्या यहुद्यांकडे पाठविले व त्यास निरोप कळविला की अश्शूराचा राजा सन्हेरीब म्हणतो, यरुशलेम घेरिले असता तुम्ही त्यात बसून राहिला आहात.
तर तुमची भिस्त कशावर आहे? आमचा देव परमेश्वर आम्हांस अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडविल असे सांगून हिजकिया तुम्हास भ्रमात घालून तहानेने व भुकेने मारित आहे ना? रबशाकाने सन्हेरीबकडून एक आज्ञा प्राप्त केली आणि वाईट शब्दांनी लोकांच्या विश्वासाला डळमळीत केले. परिणामस्वरूपात लोक थरथर कापत होते आणि विविध अडचणींचा सामना करत होते. या आपण वचन 20 मध्ये परमेश्वराचा उपाय पाहूया. यावरून हिजकिया राजा आणि संदेष्टा यशया बिन आमोज या दोघांनी प्रार्थना केली आणि स्वर्गाकडे पाहून धामवा केला. मग परमेश्वराने एक दूत पाठविला. त्याने अश्शूरच्या राजाच्या छावणीतील सर्व शूरवीर, प्रमुख व नायक यांचा सप्पा उडविला. तेव्हा तो आपल्या देशात कसा गेला, फजित होऊन आपल्या देशी परत गेला. अश्शूरच्या राजाने आपल्या सामर्थ्याबद्दल बढाई मारली, यहुदाला धमकावले आणि आपल्या सेनापतीला परमेश्वर आणि हिजकिया राजाची निंदा करण्यासाठी पाठवले. मात्र परमेश्वराने एका रात्रीतच सर्व 1,85,000 सैनिकांना नष्ट करून टाकले. अश्शूरचा राजा फजिती होऊन परतला. ही अभिव्यक्ती 2 राजे 19 मध्ये नाही. असे लिहिले आहे, तो फजित होऊन आपल्या देशी परत गेला. त्याची खूप फजिती झाली. तेव्हा तो फजित होऊन आपल्या देशी परत गेला. तो आपल्या दैवतांच्या देवळात असता त्याच्या पोटच्याच मुलांनी त्यास तरवारीने मारून टाकिले. या प्रकारे परमेश्वराने हिजकियास व यरुशलेमकरांस अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्या हातातून व इतर सर्वांच्या हातातून वाचवले आणि तो त्यांना काय झाला, सर्व बाजूंनी मार्गदर्शक झाला. परमेश्वराने नेहमी त्यांची काळजी घेतली. हिजकिया राजा या गोष्टीमध्ये पारंगत होता. त्याने सत्याची योग्य प्रकारे जाणीव केली होती. जेव्हा कधी अडचण येत असे तेव्हा तो नेहमी परमेश्वराकडे प्रार्थना करत असे. त्याने अगोदर परमेश्वराला विचारले आणि मग नंतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळेस अश्शूर सर्वात शक्तिशाली राज्य होते. जरी त्याकडे 1,85,000 सैनिक होते, तरी देखील परमेश्वराने देवदूताला पाठवले आणि त्या सर्वांना एका रात्रीत नष्ट करून टाकले. जेव्हा आपण कठीण परिस्थितींचा सामना करतो आणि विचार करतो, सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि आपल्या ज्ञानाने कोणताच मार्ग नाही, तेव्हा आपण प्रथम भौतिक मार्ग शोधण्याऐवजी परमेश्वराला शोधले पाहिजे. आपल्याकडे हिजकियासारखा विश्वास असला पाहिजे. या आपण वचन 22 सह सुरू ठेवूया. या प्रकारे परमेश्वराने हिजकियास व यरुशलेमकरांस अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्या हातातून व इतर सर्वांच्या हातातून वाचवले आणि तो त्यांस सर्व बाजूंनी मार्गदर्शक झाला. पुष्कळ लोकांनी परमेश्वराप्रित्यर्थ यरुशलेमेस भेटी आणल्या आणि यहुदाचा राजा हिजकिया यास मौल्यवान वस्तू नजर केल्या. यापुढे तो कसा होता, तो सर्व राष्ट्रांच्या दृष्टीने थोर झाला. जे लोक परमेश्वराला शोधतात त्यांना सर्व राष्ट्रांद्वारे नेहमी श्रेष्ठ समजले जाते. परमेश्वराने हिजकिया राजाला त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये आशीर्वाद दिला आणि आपली कृपा वाहू दिली. या सर्वामागे काय होते? हिजकियाने वल्हांडण पाळला, सर्व मूर्तींना नष्ट करून टाकले आणि इस्रायल लोकांच्या अंटा परमेश्वराकडे वळविण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आपण त्याच्या प्रयत्नांबद्दल विचार करतो ज्यामुळे यहुदाला फार आशीर्वाद मिळाला, तेव्हा आपण काय केले पाहिजे? मी आशा करतो की आपण देखील नेहमी परमेश्वराच्या बाजूने उभे राहू, अगोदर परमेश्वराला शोधू आणि मग या युगामध्ये पुढे जाऊ. जर लोकांचे 2 गट आहेत, जे अगोदर परमेश्वराला शोधतात आणि ते जे आधी एसवाटा उपाय शोधतात, तर आपण कोणत्या गटात असले पाहिजे? आपण प्रथम परमेश्वराला शोधले पाहिजे. परमेश्वर, माझ्यात ज्ञान आणि विश्वासाची कमतरता आहे. मी काय केले पाहिजे? कृपया माझी मदत करा म्हणजे मी इतरांवर अवलंबून राहू नये.
पण नेहमी तुमच्यावर अवलंबून राहणाऱ्या लोकांपैकी एक बनावे. जेव्हा आपण अशा प्रकारे विचार करतो तेव्हा गोष्टी चांगल्या प्रकारे घडतील. अडचणी सहजपणे सोडवल्या जातील, जसे हिजकिया राजाच्या वेळेस यहुदा फार शक्तिशाली झालेला होता. काहीच फरक पडत नाही की परिस्थिती किती तातडीची आहे, परमेश्वर नेहमी त्या लोकांना उत्तर देतात जे त्यांना शोधतात. या आपण एक शमुवेल अध्याय 17 वर जाऊया. या आपण वचन 1 वर एक दृष्टी टाकूया. पलिष्टी लोकांनी युद्धासाठी आपल्या सेना एकवट केल्या आणि यहुदा देशांतील सोखो या ठिकाणी जमून सोखो व अजेका यांच्या दरम्यान अफसदम्मीन येथे छावणी दिली. इकडे शौलाने आणि इस्रायल लोकांनीही एकवट होऊन एला नामक खोऱ्यात तळ दिला आणि पलिष्ट्यांशी युद्ध कराव्यास सैन्यरचना केली. पलिष्टी एका बाजूच्या पहाडावर उभे राहिले व दुसऱ्या बाजूच्या पहाडावर इस्रायल लोक उभे राहिले. त्या दोन डोंगरांच्या मध्ये एक खोरे होते. तेव्हा गथ येथला गल्याथ नामक एक महावीर पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला. त्याची उंची 6 हात 1 वीत होती. त्याच्या डोक्याला एक पितळी टोप होता. त्याने खवल्यासारख्या पट्ट्यांचे कवच अंगात घातले होते. त्या कवचाचे वजन 5000 पितळी शेकेल होते. त्याने पायात पितळी मोजे चढविले होते व त्याच्या खांद्यांच्या दरम्यान एक पितळी बर्ची होती. सर्व लोकांनो, गल्याथ फार धिप्पाड नाही का? हा विशाल दानव परमेश्वर आणि त्यांच्या सैन्याच्या विरुद्ध अपमानास्पद गोष्टी बोलला, पण कोणीच पुढे गेले नाही. असे यामुळे होते कारण की कोणीच त्याच्या विरुद्ध लढू शकत नव्हते. गल्याथासमोर सर्व लोक थरथर कापत होते. शौल राजा देखील गल्याथासमोर काहीच नव्हता. त्यांना काय करावे हे समजत नव्हते. त्यावेळेस दावीद नावाचा एक तरुण प्रकट झाला, ज्याचा परमेश्वराद्वारे अभिषेक करण्यात आला होता. या आपण एक शमुवेल अध्याय 17 वचन 45 वर एक दृष्टी टाकूया. तेव्हा दावीद त्या पलिष्ट्यास म्हणाला, तू तरवार, भाला व बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे. जे लोक परमेश्वरावर अवलंबून आहेत ते कोणत्याही युगामध्ये नेहमी विजयी होतील. दाविदाच्या शरीराची तुलना गल्याथाबरोबर केली जाऊ शकत नव्हती. बऱ्याच लोकांना वाटले होते की गल्याथाचा विजय होईल, पण परिणाम पूर्णपणे वेगळा होता. काहीतरी अनपेक्षित घडले. गल्याथाला दाविदाने गोफणीने हरवले होते. दाविदाने असे आश्चर्यकारक कार्य केले. दावीद असे कार्य कसे करू शकला? तो सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने गेला होता. या आपण वाचने सुरू ठेवूया. वचन 46 मध्ये असे लिहिले आहे, आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल, मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशांतील पक्ष्यास व वनपशूंस देईन. तेव्हा इस्रायलांमध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तरवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे. तो तुम्हास आमच्या हाती डायेल. अशा प्रकारच्या विश्वासासह दाविदाने गल्याथाविरुद्ध लढा दिला. तो स्वतःच्या प्रतिभेवर, कौशल्यावर किंवा शस्त्रावर अवलंबून नव्हता. हे सर्व बिनकामाचे साधन होते जे गल्याथाला हरविण्यासाठी उपयोगाचे नव्हते. असे असले तरी परमेश्वर दाविदाबरोबर होते, जो परमेश्वरावर अवलंबून होता आणि त्याला विजय दिला. वचन 48. मग तो पलिष्टी उठून दाविदाशी सामना कराव्यास जवळ आला. तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याशी सामना कराव्यास सैन्य होते त्या दिशेकडे त्वरेने धावला. दाविदाने आपल्या बटव्यात हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोफणीत घातला आणि ती गरगर फिरवून पलिष्ट्याच्या मस्तकावर असा मारिला की तो त्याच्या कपाळात घुसून तो जमिनीवर पालथा पडला.
या प्रकारे दाविदाने गोफणगुंडा घेऊन त्या पलिष्ट्यावर सरशी केली आणि त्याचा वध केला. दाविदाच्या हाती तरवार नव्हती. दाविदाने धावत जाऊन त्या पलिष्ट्याच्या छातीवर पाय दिला व त्याचीच तरवार म्यानातून काढून त्याला ठार करून त्याचे शिरछे दिले. आपला महावीर गत झाला हे पाहून पलिष्टी पळून गेले. जे परमेश्वराला शोधतात. आज माझा विश्वास आहे की या राजांच्या इतिहासाच्या माध्यमातून आपण एक धडा शिकण्याची गरज आहे. जेव्हा गल्याथाने परमेश्वर आणि इस्रायलच्या सैन्यांची निंदा केली तेव्हा संपूर्ण सैन्य थरथर कापले, अगदी सैनिक देखील. जरी त्यांच्या शत्रूने परमेश्वराला शाप दिला तरी पण ते फक्त उभे राहिले. पण दाविदाने म्हटले, तो परमेश्वराची निंदा करत असताना मी फक्त उभा राहू शकतो का? जेव्हा त्याने म्हटले मी त्याचा पराभव करीन तेव्हा शाऊल राजाने त्याला प्रथम थांबवले. गल्याथ एक शक्तिशाली मनुष्य आहे. तू फक्त तरुण मेंढपाळ नाहीस का? तो शिपाई म्हणून भरती होण्यासाठी देखील पात्र नव्हता, कारण तो मेंढरांची काळजी घेणारा फक्त एक लहान मुलगा होता. जेव्हा शाऊलाने म्हटले तू गल्याथाविरुद्ध लढण्यास जाऊ शकत नाहीस, तेव्हा दाविदाने धैर्याने म्हटले, मी आपल्या बापाची शेरडेन मेंढरे राखीत असता जेव्हा एखाद्या सिंहाने किंवा अस्वलाने कळपातून कोकरू नेले तेव्हा मी त्याचा पाठलाग करून त्याला मारून कोकऱ्याला त्याच्या तोंडातून सोडवून आणत असे. परमेश्वराने नेहमी माझे रक्षण केले. त्यांनी नेहमी विजयी होण्यात माझी मदत केली. दाविदाच्या आत्मविश्वासपूर्ण शब्दांना ऐकून शाऊल राजाने दाविदाला आपले चिलखत घालून युद्धाला जाऊ दिले. पण चिलखत गैरसोयीचे होते म्हणून दाविदाने ते काढून टाकले आणि आपले सामान्य कपडे घातले. भौतिक वातावरणात दाविदासाठी जिंकणे अशक्य वाटत होते. पण एखाद्या अशा व्यक्तीसाठी जे परमेश्वराला शोधतात आणि त्यांच्यावर अवलंबून राहतात, परमेश्वर नेहमी त्यांच्याबरोबर असतात. जसे की परमेश्वर नेहमी त्यांची मदत करतात. म्हणून जरी गल्याथापेक्षा 10 किंवा 100 पटीने मोठा शत्रू त्यांच्या विरुद्ध आला तरी देखील ते कधीच हार पत्करू शकत नाही. सुवार्तेला पूर्ण करत असताना आपण अनेक अडचणींचा सामना करणार आणि चर्च देखील अनेक अडचणींचा सामना करणार. आपण फक्त स्वतःच उपाय शोधण्याबद्दल विचार करून हार पत्करली नाही पाहिजे. त्याऐवजी आपण कोणाला शोधले पाहिजे? आपण नेहमी परमेश्वराला शोधले पाहिजे. असे यामुळे आहे कारण की मत्तय 28 मध्ये परमेश्वराने वादा केला आहे की ते नेहमी आपल्याबरोबर राहतील. कधीपर्यंत? त्यांनी म्हटले, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. दाविदाने परमेश्वराकडे प्रार्थना केली असेल, परमेश्वर, तुम्ही माझ्या बाजूने आहात, हो ना? मी आज गल्याथाबरोबर लढण्यास जात आहे. कृपया माझी मदत करा. अशा प्रकारे त्याने गल्याथाविरुद्ध लढण्यासाठी गोफणीमध्ये काही दगड ठेवले नाहीत का? त्याने तलवार किंवा भाला घेतला नाही. त्याचप्रमाणे सर्व युगांमध्ये परमेश्वर नेहमी त्यांच्याबरोबर राहतील जे त्यांना शोधतात आणि त्यांना विजय देतात. हिजकिया राजा आणि होशाफाट राजा यांच्या इतिहासामध्ये देखील असेच होते. परमेश्वराने होशाफाट राजा, हिजकिया राजा आणि दाविदाला गल्याथा विरुद्धच्या लढाईत विजय मिळवून दिला. या सर्व कथा खरोखर भूतकाळात घडल्या होत्या. त्या काल्पनिक नाहीत. त्यावेळचे परमेश्वर आणि आजचे परमेश्वर दोन्हीही एकासीच परमेश्वर आहेत. ते शेवटपर्यंत आपली मदत करतील. म्हणूनच ते म्हणतात, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. परमेश्वर आज येथे आहेत आणि ते नेहमी सुवार्तेच्या क्षेत्रात उपस्थित आहेत. परमेश्वर आपल्या घरी आणि आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत. प्रत्येक वेळेस परमेश्वराच्या उपस्थितीची जाणीव करून आपण विचार केला पाहिजे, SWA कार्य करण्यासाठी माझ्यामध्ये फार कमतरता आहे. परमेश्वर, कृपया माझी मदत करा. जर तुम्ही माझी मदत केली तर मी सर्व काही करू शकतो.
जर तुम्ही मदतीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करता तर कठीण परिस्थितींचे काय होईल? त्या सहजपणे सोडवल्या जातील. 해결이 됩니다. यरिहोला जिंकताना देखील असेच होते. जेव्हा गिदोनाने 300 योद्ध्यांसह 1,35,000 मिद्यान्यांना हारवले तेव्हा देखील असेच होते. तांबड्या समुद्राला विभागताना देखील असेच होते. परमेश्वर नेहमी त्यांच्यासाठी मार्ग उघडतात जे त्यांना शोधतात. आपण असा विचार करून हार नाही पत्करली पाहिजे की हे फक्त राजांच्या काळात घडले होते आणि आपल्या युगात घडू शकत नाही. भूतकाळातील सर्व सावल्या ह्या युगासाठी अस्तित्व आहे. आपण सर्व परमेश्वरावर अवलंबून राहू आणि त्यांना शोधू अशी आशा करून मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. आपले खूप खूप आभार.